नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं काळ्या मसाल्याची तुरीच्या दाण्यांची भाजी करणार आहे। आता ही रेसिपी मी खानदेशी पद्धतीने केलेली आहे, तर तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसवरती जाळी ठेवायची आणि त्यावरती कांदा, लसूण आणि खोबरं अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे। कारण काळा मसाल्याची भाजी म्हटलं तर तुम्हाला डायरेक्टली गॅसवरती भाजायचं आहे, चुलीवर भाजलं तर फारच चांगलं। आता इथं मी लसूण, कांदा आणि खोबरं छान भाजून घेतलेलं आहे। लगेचच दुसरीकडे आपल्याला गॅसवरती तवा ठेवायचा आणि त्यावरती लाल मिरची भाजून घ्यायची आहे। आता लाल मिरची इथं भाजताना आपल्याला थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे मिरची लवकर भाजली जाते आणि छान खमंग अशी भाजली जाते। आता मिरची सुद्धा भाजून झालेली आहे। लगेचच इथं खडा मसाला वापरणार आहे, त्यासाठी धने आणि बाकीचे मसाले जे घरामध्ये अवेलेबल असतील ते तुम्ही वापरू शकतात। आता त्याच तव्यावरती आपल्याला धने सुद्धा भाजून घ्यायचे आहे। आता धने थोडे भाजून झालेले आहे। लगेचच त्यामध्ये आपण जे खडे मसाला काढून ठेवलेला होता तो त्यावरती टाकायचा, तो सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता एका प्लेटवरती आपल्याला हे पूर्ण मसाला काढून घ्यायचा आहे। आता सोबतच आपल्याला लाल मिरची, खोबरं आणि जो खडा मसाला आपण भाजून घेतलेला तो आपल्याला सोबतच बारीक करायचा आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे। मिरची सुद्धा टाकायच्या, मिरचीचे थोडे तुकडे करून घ्यायचे। आता लगेचच त्यामध्ये आपल्याला तेजपान सुद्धा टाकायचं आहे। तेजपानचे छोटे छोटे तुकडे करायचे। मसाला पाणी टाकून आपल्याला बारीक करायचा आहे। लगेचच तो मसाला काढून घ्यायचा आणि दुसरा मसाला टाकायचा आहे। त्यामध्ये आपल्याला आलं, लसूण आणि भाजलेला कांदा टाकायचा आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि याचं सुद्धा छान असं वाटण करून घ्यायचं आहे। आता बघा, दोघेही मसाले छान असे बारीक झालेले आहे, म्हणजे लाल मिरचीचा आणि कांद्याचा वेगळा वेगळा मसाला मी बारीक करून घेतलेला आहे। आता लगेचच तवा गॅसवरती ठेवायचा आणि नंतर त्यावरती आपल्याला तुरीचे दाणे सुद्धा भाजून घ्यायचे आहे। आता तुरीचे दाणे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे। आता बघा, तुरीचे दाणे सुद्धा आपले भाजून तयार झालेले आहे। आता लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे। 5 मिनिटं गार होऊ द्यायचे, नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि पाणी न टाकताच आपल्याला याचं वाटण करायचं आहे। जास्तही बारीक वाटायचे नाही, थोडं जाडसर आपल्याला बारीक करायचे आहे। बघा, अशा पद्धतीने बारीक करायचे आणि आता लगेचच भाजीला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं। तेल छान कडकडीत तापलं की त्यामध्ये तेजपान टाकायचं। आता लगेचच आपण जे मसाला बारीक करून घेतलेला होता लाल मिरचीचा तो अगोदर टाकायचा, तो 2 मिनिटं परतवून घ्यायचा आणि नंतर लगेचच जो कांद्याचा मसाला वेगळा काढलेला होता तो टाकायचा। आता प्युअर खानदेशी पद्धतीने आपण ही रेसिपी करणार आहे, त्यासाठी अशा पद्धतीने मसाला काढायचा आणि नंतर छान असा तेल सुटेपर्यंत मसाला होऊ द्यायचा आहे। आता इथं मी गरम मसाला, घरगुती गरम मसाला किंवा हळद वापरणार नाही, कारण की खडा मसाला वापरलेला आहे, त्यासाठी घरगुती गरम मसाला वापरण्याची अजिबात गरज नाही। आणि काळा मसाला म्हटलं तर हळद नाही टाकली तरीसुद्धा चालेल, पण तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकतात। आता छान असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। लगेचच ते तुरीचे दाणे आपण बारीक करून घेतलेले होते ते अशा पद्धतीने टाकायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आता 5 मिनिटं मिक्स करायचं आणि नंतर लगेचच त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता मीठ टाकून झालेलं आहे। आता लगेचच त्यामध्ये गरम पाणी टाकायचं, थंड पाणी अजिबात टाकायचं नाही, गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आणि पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता ही भाजी थोडी थंड झाली ना तर खूप घट्ट होते, त्यासाठी थोडंसं पाणी अजून टाकायचं किंवा पाण्याचं प्रमाण तुमच्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकतात। आता व्यवस्थित इथं मिक्स करायचे आहे आणि बघा, छान अशी भाजीला खळखळून उकळी येऊ द्यायची आहे। आता खळखळून उकळी आलेली आहे। आता मंद आचेवरती आपल्याला ही भाजी 5 ते 10 मिनिटं होऊ द्यायची, नंतर गॅसच्या खाली उतरवून घ्यायची आणि बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे। बघा, छान अशी चमचमीत आणि टेस्टी अशी खानदेशी पद्धतीने झणझणीत तुरीच्या दाण्यांची काळ्या मसाल्याची आमटी तयार झालेली आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, सगळ्यांना खूप आवडेल। आता या आमटीसोबत तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा भात खाऊ शकतात, खूप छान लागतो। आता या रेसिपीसाठी एक महत्त्वाची टिप्स, जर तुम्हाला खडा मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही घरगुती गरम मसाला वापरू शकतात, पण शक्यतो तुम्ही अशा प्रकारे खडा मसाला वापरून बघा, खूप छान रेसिपी तयार होते। कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।